राज्यभरामध्ये मनसेचं टोल ठाकरे यांनी आवाहन केलं होतं, एकाही टोल नाक्यावर टोल भरू नका म्हणून, आणि त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। टोल नाक्यांची तोडफोड केलेली आहे। दहिसर असेल, मुलुंड असेल किंवा ऐरोली असेल, या टोल नाक्यांवर मनसेनं आंदोलन केलेलं आहे। दहिसरमध्ये प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होतंय। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जो आहे तिथल्या उर्से टोल नाक्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली आहे। तर रायगडच्या खालापूर टोल नाक्यावर देखील मनसेचं आंदोलन झालेलं आहे। नागपूर, बीड, जालना, औरंगाबाद आणि नांदेडमध्ये देखील हे आंदोलनाचं लोण पसरलेलं आहे। एकूणच मनसेचं जे आंदोलन आहे टोल नाक्याचं हे राज्यभरामध्ये सुरू आहे। तर दुसरीकडे सोलापूरमध्ये मनसेच्या पाठोपाठ आता शिवसेना आणि भाजप देखील टोल विरोधी आंदोलनामध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सोलापूर अक्कलकोट मार्गावर इथे त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। कडक बंदोबस्तात इथे टोल वसुली सुरू जरी असली तरी सुद्धा मनसेनंतर सेना आणि भाजप देखील या टोल आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। आणि दहिसर टोल नाक्यावर मनसे आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे। मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील सुरू केली आहे आणि त्यामुळे इथे पोलीस बंदोबस्तात वाढ झालेली आहे। टोल वसुली मात्र सुरू आहे। आपण ही दृश्य बघतोय दहिसरची, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहेत। प्रचंड मोठा असा मोर्चा निघालेला आहे। मनसेचे आमदार आहेत प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हा टोल विरोधी मोर्चा निघालेला आहे। पासूनच ठिकठिकाणी टोल नाक्यांची तोडफोड झालेली आहे। यामध्ये ठाण्याच्या टोल नाक्याची असेल, कल्याणमध्ये, ऐरोलीमध्ये आज सकाळी दहिसरच्या टोल नाक्याची देखील तोडफोड करण्यात आली आणि दहिसरमधूनच आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आता हा मोर्चा देखील निघालेला आहे। पोलीस बंदोबस्त इथे मोठ्या प्रमाणावर आहे। उन्होंने 2 टोल बूथ की एक कांच तोड़ी है। उन चारों को हमने जगह पे ही गिरफ्तार कर लिया था और उनको जिसने भेजा था उसको हमने इस केस में वांटेड दिखाया। जिस आरोपी ने उनको इंस्टिगेट किया था उसको भी इसमें हमने वांटेड दिखाया है। तर मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मुलुंड टोल नाक्याजवळ आज सकाळी आंदोलन केलं।